हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 25 जानेवारी वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आहे नवीन वर्षातली पहिली शाकंभरी पौर्णिमा आणि या दिवशी या नवीन वर्षातला गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून आलेला आहे आणि त्यामुळे हा जो गुरुपुष्यामृताचा योग जो आहे तर तो जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येत असतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो। तर हा दिवस त्यामुळे अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असा मानला जातो। शाकंभरी पौर्णिमा जी आहे तर ती देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि तिची भक्ती सेवा उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी ऐश्वर्य प्रदान करत असते। त्यामुळे आपल्याला तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपलं नशीब चमकवण्यासाठी काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय शेअर करणार आहे। तर तुम्हाला उद्या संध्याकाळी तुमच्या घराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला अशी एक वस्तू टाकायची आहे, त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि आपल्या घरातलं दारिद्र्य गरिबी आणि इडापिडा संकट विघ्न अडचणी हे सर्व काही नष्ट होईल आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील। तर असा हा उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर हा उपाय उद्या तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे दिवे लागण्याची जी वेळ असते तर या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे। माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो। पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची असते आपल्याला आणि या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा पूजा उपासना आणि सेवाही करायची आहे। तर बघा गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू यांची आपल्याला पूजा करायची आहे। त्यासोबतच आपल्याला कुबेर देवतांची सुद्धा पूजा करायची आहे। पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामधले सर्व अनेक प्रकारचे दोष नकारात्मकता वाईट शक्ती शत्रुबाधा शत्रुपीडा हे किंवा इतर प्रकारच्या करणीबाधा या सर्व दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस मानला जातो। तर आपल्या घरामध्ये यामुळे जर समजा लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा यासोबतच आपल्या घराची प्रगती सुद्धा होत नाही किंवा घरामध्ये नेहमी पैशाच्या म्हणजे आर्थिक समस्या जे येत असतात तर अशा प्रकारच्या गोष्टी जर तुमच्या सोबत घडत असतील घरामध्ये भांडणं घडत असतील किंवा वादविवाद कलह असे जर तुमच्या घरामध्ये घडत असतील किंवा तुमच्या घरामध्ये जर वारंवार आजारपण होत असेल किंवा पैसा तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल आलेला पैसा जर तुमच्या घरामध्ये टिकत नसेल आणि तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या घरातून बाहेर निघून जात असेल म्हणजे तुमच्या हातातून जर पैसा जास्त खर्च होत असेल तर हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे। तर पहा आपल्याला उद्या आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे। उद्या गुरुवारचा दिवस आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरातली फरशी ही पुसायची नसते। हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। त्यामुळे तुम्हाला आजच आपली जी फरशी आहे तर ती पुसून घ्यायची आहे। ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करते आणि त्यामुळे आपल्याला सूर्यास्तानंतर किंवा रात्रीची आहे तर त्या आपल्या घराची सफाई करायची नसते। त्यामुळे उद्या तुम्हाला 6 वाजण्याच्या आधी आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे। झाडू तुम्हाला मारून घ्यायचा आहे। सायंकाळी आपण घरामध्ये जर झाडू मारला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कोप होतो आणि झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये संध्याकाळी कधीही झाडू हा मारायचा नसतो। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं कणिक मळायचं आहे। गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाहीये। तर आपल्याला ह्याच्यामध्ये एक थोडीशी हळद घालायची आहे जेणेकरून हा दिवा जो आहे तर या दिव्याला थोडासा पिवळा रंग येईल आणि या कणकेचा तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला एक कलाव्याची वात घालायची आहे आणि असा एक दिवा तुम्हाला बनवायचा आहे। आता या दिव्यामध्ये तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप असेल तर तुम्ही आवर्जून घाला, नसेल तर तुम्ही मग तिळाचं तेल घातलं तरीही चालेल।
आणि तिळाचंही तेल नसेल तर मग तुमच्याकडे जे कोणतं पूजेसाठी तेल तुम्ही वापरता तर ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि थोडीशी चिमूटभर अगदी हळद जी आहे तर ते आपल्याला आवर्जून टाकायचे आहे आणि असा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, प्लेट तुम्हाला आसन म्हणून या दिव्याला द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ किंवा गहू टाकायचे आहेत, दोन्हीपैकी एक जरी टाकलं तरीही चालेल आणि हे तुम्हाला आसन देऊन ह्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर लावायचा आहे। आता घराच्या बाहेर म्हणजे कुठे, तर आपण जेव्हा बाहेरून आपल्या घरामध्ये जेव्हा प्रवेश करत असतो तर त्यावेळेला जी उजवी बाजू असते तर तिथे आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे म्हणजे 5 काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत। असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी पितरांची सेवा ही आपल्याला करायची असते। आपले जे पितृ आहेत तर ते आपल्या घराच्या बाहेर या दिवशी आलेले असतात। तर ज्या पितरांनी आपल्यासाठी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे तर त्यांची आपण आठवण काढायची असते आणि म्हणूनच आपल्याला पितरांची सेवा म्हणून या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत, जेणेकरून आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्याचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होईल। त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी या दिव्यामध्ये आपल्याला 2 अखंड वेलची आणि 2 अखंड लवंग टाकायचे आहेत। त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते। जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहिली तर नक्कीच आपल्या घरातल्या सर्व आर्थिक अडचणी, पैशाच्या अडचणी या सुद्धा दूर होतील आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तर त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची कधीही कमतरता पडत नाही आणि त्या घरामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचे दोष, नकारात्मकता सुद्धा येत नाहीत। त्यामुळे उद्या संध्याकाळी आपल्याला आपल्या घराचा दरवाजा थोड्या वेळासाठी उघडा ठेवायचा आहे। ज्या वेळेमध्ये घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्या वेळेमध्ये आपल्याला थोडा वेळ हा दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करेल आणि आपल्या घरामध्ये ती अखंड वास सुद्धा करेल। तर आता आपल्याला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, आपण या दिव्यामध्ये ज्या वेलची घातलेल्या आहेत, लवंग टाकलेले आहेत तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हा दिवा सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे। आणि ह्या दिव्याखालचं जे धान्य आहे तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे किंवा तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातलं तरीही चालेल किंवा गाईला आणि पक्ष्यांना खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली सुद्धा नेऊन टाकलं तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे, त्यामुळे आपल्याला त्याचं जास्तीत जास्त हे फळ प्राप्त होतं। तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये नक्की आवर्जून करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।